थोडासा हात घाला. जेवढा फास्ट घालाल तेव्हा कुर्ली भेटली. जरा क्लीन करून ह्याच्यात ना जरा पाण्यात होता. तर आता ना आपण पोचलो डायरेक्ट खाडीमध्ये पोचलो. आता खाडीमध्ये चांगला हाऊर गेलेला आहे आणि हाऊर गेल्याच्या नंतर आपल्याला पुरे खेकडे तुम्हाला दाखवतो. पकडल्याच्या नंतर ते चांगले भेटतील आता. कारण जेव्हा हाऊर जातं ना तेव्हा तिथला चिखल पूर्ण त्यांच्या खोलातनी भरून जातं आणि चिखल भरल्याच्या नंतर त्यांची पूर्ण बिलं आहेत ना लिपून जातात आणि ती खेकडे आहेत ना पूर्ण फक्त बिलावरच्या वरच्यावर असतात. तर आत्ता आपल्याला समजेल जाऊन कितपत वरती आहेत आणि कितपत खाली आहेत त्या. तर ही आपली खाडी आहे आणि कांदळवांची झाडं सर्व याच्यातनं हाऊर जातं पूर्ण तेव्हा ती बिळ आपली लिपून जातात. तर आता आपण घुसायचं त्या साईडून खालून आणि कुर्ल्या पकडायला स्टार्ट करूया. पाऊस पडल्याच्या नंतर काय कामं नसतात ती कुर्ल्याने खेकडच पाहिजे असतात मेन म्हणजे. हे बघ कसलं मोठं मोठं बिल आहेत बघा. पूर्णातनी सुरुवात केला नाही आपल्यासोबत येऊन. ती बघा ह्या बिलात मी डायरेक्ट हात घालून बघतो थांबा हाय की ना त्याच्यामध्ये कुर्ली. बघ काढला भेटला मोठा आहे का. तिला जरा खाली गेल्यात गेला आतमध्ये. मोठीच होलत वाटतं अजून. काय लागला काय आपण कुठे गेलाय तू एवढा खाली पूर्ण हात गेला असेल ना. नाही तर आऊर चांगला लागला नाही वाटतं आतमध्ये. होय ना काढणार भरून एकदा हात घातला की काढल्याशिवाय राहत नाही. काय विषयच नाही. पूर्ण आतमध्ये गेलं आता वरच गेला सनसन ना ओपन ना भाव. म्हणजे आपले लई कष्ट घ्यायला लागणार आहे. बघ एवढं कष्ट घेऊन आला बघा बाहेर. देऊन जाऊ का जरा लाल लाल डेंग्या बघा तुझ्या पायात हात टाकलं तर पाणी आला बघ. खायला मस्त लागतात एक नंबर. हा टेस्ट लागते याची चांगली जायचं. बरंच जाऊ आता. हा मी पकडतो. हा एक मी पकडतो मी तिकडची पकडतो. मोबाईल सांभाळ काय बघतोय तर आम्ही नोकरवा घेतो. बघतो लागल का हातात. चांगली आहे कसला साईजचा आहे तो. लई पिलवडायला लागला. विषय काय पाऊस जाऊन ना भरपूर टाइम झालाय त्यामुळे यांची बिलं लय आतमध्ये गेल्यात. टेस्टला एक नंबर लागतात खतरनाक काय विषयच नाही. आणि जे डेंगे पूर्ण भरलेले असतात हे लाल लाल डेंगे आहेत ते. फटाफट तुम्हाला अजून पकडूया आपण भरपूरसे. भरणाला पण तिकडे भेटतात चांगले. कांजळ झाडं एक डेंजर असतात. हाताही सालटी जातात ती बघ कशी खोद लावल्याने ती बघा बिल. मोठा बिलच कोकरा. असं वर इकडे हा काय वरती चला. जायचं पण डेंजर आहे ह्याच्यातनं. ह्याच्यातनं ह्या मुलातनं लय डेंजर आहे. वाट काढत काढत जावंच लागतं. चांगल्या ठिकाणी चांगली बिला भेटली ना तर पुरं पण चांगलं भेटतात. पण अडचणी भेटली की लगेच भेटत नाही. तर हा बघा बिल
मेन म्हणजे चालू बिल समजला पाहिजे. तो बघ, हा बिल आता पकडवतो. अडचणीत आहे, काढतो त्याला. गेला. तर हात घाल नका. असा जर्जरीत काढला, जर्जरीत बोललो काढला. असं लाल लाल डेंगे बघा, सरसरम काढला. डेंजर. बोलून काढला, पण बोलून काढला. कसला आहे तो लाल लाल डेंगे. बघा कसला मित्रांनो. म्हणजे मास एक नंबर भरलेले असतात पूर्ण ह्या पावसाळ्या टायमिंगला, मस्त भरलेले असतात. हे डेंगे आहेत ना, खायला काय टेस्टी लागतात. नाचणीची भाकरी नाही तर तांदळाची भाकरी पाहिजे फक्त, बस. थोडे कष्ट आहेत हे कांदा तुम्हाला जायचा, भेटले ना तर मस्तच भेटतात. लय पिळवटून त्याच पकडला बघा कसा तो. बघ पूर्ण सुका सुका पुरा आहे, चिखलात जरा पण गेलेला नाही. कारण आता विषय पावसाचा आहे, पावसात असतं की पूर्ण माकलेली असतात. आता हे पूर्ण सुकं सुकं कसला आहे बघा डेंग्या. मग लगेच दुसरा पण पुरा काढून दाखवतो बघा. हो कसला आहे डेंग बघा. गेला आतमध्ये नाहीशात, गेला सापला. इथंच एक आहे पकडला ना, हा बघा. इथं पण एक चालू बिल आहे जागेवर. बघतो जर पेटतो काय. कॅमेरा पहिले इथे ठेवून देतो. लागला काय? ठीक आहे, कॅच. बघा हा बिल. पहिला पोझिशन घ्यायची पूर्ण प्रॉपर, कारण आता ऑप्शन नाही आहे. कारण लई बिल आतमध्ये गेली आहेत. त्यामुळे बिल असा गेला असेल तर त्या साईडनं आपल्याला पोकरवता येईल असंच राहायचं. लगेच हाताला लागला पण. आहे त्याचा डेंगा हातात माझ्या. झाडांच्या पाय जरा प्रॉब्लेम होतो. डेंगा बिंग जर आपल्याला प्रॉपर समजलं नाही ना, हाताची वाट खपलायची. चांगली साईज आहे. पावसाळ्या टायमिंगला तुम्हाला नंतर म्हणजे पावसाळ्या टायमिंगला जेव्हा येईल ना, पाऊस जरा अजून चांगला हवूर येऊ दे एकदा परत. हवूर गेल्या गेल्या दुसऱ्या दिवशी आला ना, चांगले मोठे मोठे भेटतील. का लागला मग टाकता पिशवीत. कसला भेटला तो चांगला. ह्याच्यात गेला ना, सालपट चांगली घेतली बघ. आपल्याला मस्त चांगली आरती पिशवी भरली आहे. लागला लगेच दुसरा. सर दुसरं हे तुम्ही बिल सोडून डायरेक्ट पुढंच गेला. तसं नाही रे.
जागेवर काढ सरसरत काढला नाही. मच्छर कधी बसून आला इकडं? मच्छर लागला अजून एक भेटला. साईज बघ कसली चांगलीच भेटली ती मजबूत अशीच आहे. हे डेंगा आहेत ना चांगले भरलेले असतात हा. मस्त भरलेले असतात हे. मांस काय बघशील याच्यात नाही. तिथलं पोकरो मजबूत काढला नाही. बघा कसला आहे तो दांडका आहे मस्त. तर आता इथं ना मित्रांनो मस्त मोठे मोठे बिळ दिसले आहेत बघा. इथं 2 आणि इथं हे हा एक आणि तो पुढचा एक. मी ट्राय करतो चारीचे चारी म्हणजे फोडायची. कितपत त्याच्यामध्ये भेटतात ते बघूया. म्हणजे जेवढं फास्ट तुम्ही ते फोडत सुरू म्हणजे फोडाल ना आत्ताच्या टायमिंगला तर ते पटकन भेटणार. लगेच फुटतच नाहीत. पूर्ण आतमध्ये गेले तर जसा हात घाला जेवढा फास्ट घालाल तेव्हा कुर्ली भेटली. जरा तरी चावड लागली ना तर हा मी बिळ पोकरवलाय. ह्या बिलातला आता पुरं एकदम अलर्ट असणार आहे. तर जवळ लगेच नाही भेटणार. हा थोडा लगेच भेटणार. कसली साईज आहे बघा. मजबूत साईज आहे. ती साईज बघा. लाल लाल लेंगे अशी भेटतात मस्त. त्याला जरा माती खाली चेपतो. महेंद्र तिकडे पकडतात 1 साईड वर. नाही तर ह्याला पण बिलच वेगळं साईडला. हा बघ हा लगेच अलर्ट राहिला. गेला सरसरत पुढं. जरा तरी चावल लागली ना तर लगेच हे होतात. आता हा इथले 2 बिल आहेत ते पकडवतो तुम्हाला दाखवतो. ते आता लांब आहेत ते तुम्ही लगेच भेटतील बघा. ह्या बिलामध्ये पुरा भेटेल बघा. हा तो बघा तिथे होला उचला ना. हा बघ त्याला येताना घेऊन लगेच बोललो ना तर लगेच भेटेल. चावल लागली नव्हती त्याला त्यामुळे हा वरच्यावर होता. डेंगा काय यंदा काय तर समजत नाही. जाणताय चांगला मोठा साईजचा आहे.
हाताला लय फाटते, सगळी साईडने त्यांना काटा असतात, प्लस चिखलाचा जोर ठेवतात. कसलं झाड आहे त्याचा अंता. दोन झाड जागेवर भेटली. कॅच. असं असं म्हणजे चपलाईन पटकन पकडत गेला ना आता लगेच भेटतात. पण ते आता जास्त ती लई बिलं खोल गेली आहेत. जरा तरी त्यांनी चावल भेटली ना सनकन पूर्ण टोकापर्यंत जातात. आणि एका बिलाला 4-5 बिलं. चिकन किती येतं. काय बरोबर लागला या उचला पण मी काढला नाही. आता हात घातला तर करा आहे कडक दाखवा. लाल लाल डेंग्या खायचा कसा चिकला माकलं हे बघा. त्याचं चिकल आहे म्हणून नाही तर पूर्ण लाल लाल होता. ते घरी धुवून घेऊन मस्त की दाखवतो. हा बघा हा बिल पकडो लागला काय. धागेवर एकच डेंग आहे वाला. चांगलाच भेटला. तर आता जाम मरणाची बिलं आम्ही पोखरवला वाईट टाकला. तर बाहेर जायची जरा वाट बघतो. जाता जर बिलं भेटली तर पोखरवणार नाही तर वैताग लावलंय वैतागला. आता सालपाडे गेलेत. तुम्हाला कुर्ल्या किती भेटलं ते आपण दाखवतो. चांगले भेटले म्हणजे मस्त मजबूत भेटलं. बोरनाथगड पूर्ण पिशू आहे. ठीक आहे बाहेर मस्त एक धुये जरा चिखलात ना. हे चालता बघा कसे पोखरवत आहेत ते. नाही बोरनाथ लय सुकी माती आहे नाही भेटणार. तर बाहेर पडूया फटाफट. बाहेर पडता आणि जरा चांगलं धुतं. तर मग नदीच्या बरोबर काठावर आला होता. तिथे सर्व सामान जातानाच तिथे ठेवून दिला होता. बाहेर आला होता हा पूर्ण खाल बसून आतमध्ये पूर्ण दलदलच पूर्ण दलदल आणि कांदा आणि झाडं म्हणजे आतमध्ये जायला वाटत नसते. फक्त जिथं पाणी भरतं ना जिथं फासाव असतं तिथं फक्त पाणी असतं आणि तिथं फक्त चालायला भेटतं. नाही तर पूर्ण अशी असं पिलवाटून बाहेर यायला लागतं. तसं ते मग आला मस्त की पाण्यामध्ये पूर्ण आतमध्ये कुर्ल्या पकडतं. चालता जेवढ्या भेटतील तेवढं मस्त की हातपाय धुता. बघता किती भेटल्यात त्या आता कुर्ल्या. वतून दाखवतो जाऊ तुम्हाला. जरा क्लीन करून ह्याच्यात ना जरा पाण्यात होता. थांबा 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 पाण्यात टाका पूर्ण ह्याच्यात टाका. जातील ना ते बघ. थांब झालं ते गेले बघ पाण्यात दिसणार नाही दिसत हे पाण्यात टाका आधी. सगळे येणार ते धुतणार चांगले. लहान जातील त्या पकड. तर आता फटाफट सर्व एका पिशवीमध्ये टाकतो आणि घरी कल्टी मारतो. घरी मस्त एकदम चमचमीत रेशी बनवायची आणि फक्त नाचण्याची भाकरी नाही तर तांदळाच्या भाकरीसोबतच खायचं. तर चला आता इथंच व्हिडिओला एंड करतो. व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत लवकरच. तर चला आता बाय बाय.